तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ती तूर उत्पादकांसाठी खास आहे. तूर लागवड कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत. मित्रांनो, तूर लागवड करताना सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट काळजी घ्यायची की जमीनची निवड आपल्याला योग्य करायची आहे. तुरीसाठी मित्रांनो, मध्यम जमीन, भारी जमीन आणि अति काळी जमीन, जशी आपण बघू शकता ही प्युअर ब्लॅक कॉटन सॉइल आहे. या पद्धतीची जमीन तुरीला जास्त उत्पादन देण्यासाठी मारक ठरते. तर मित्रांनो, दुसरा जो मुद्दा आता येतो, जमिनीची निवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मशागत करताना तूर लागवडीच्या आधी तुम्हाला एक वेळेस तुमच्या शेतामध्ये मोगडा आणि त्यानंतर एक पाळी टाकायची आहे. आणि जर पेरणी करायची असेल तर तुम्ही पाळी टाकल्यानंतर पेरणी करू शकतात. नाही तर तुम्ही 3 फुटाचे 3.5 फुटाचे बेडवर तूर टोकन पद्धतीने लावू शकतात. दुसरी एक पद्धत आहे ती बीबीएफ पद्धतीने. तुम्ही बीबीएफ पद्धतीने सुद्धा पेरणी करू शकता तुरीची. तुरीसाठी वाण सर्वात चांगलं वाण कोणते तुरीला? मित्रांनो, तूर ही दोन प्रकारची असते. एक पांढरी तूर असते आणि एक लाल तूर असते. तर मित्रांनो, पांढरी तूरच मी शिफारस करतो. तरी काही भागामध्ये विदर्भ असेल, इकडं कर्नाटकच्या साईडला असेल, तिथं लाल तुरीची जरा लागवड होते. तरी पण मी पांढरी तूर जर म्हणला तर मित्रांनो 711 मध्यम जमिनीसाठी आपण 711 बिडियन 711 लागवड करू शकतो. आणि भारी जमीन अति काळी जमिनीसाठी मी गोदावरी वाण शिफारस करतो. मित्रांनो, मागच्या वर्षी मी बिडियन 711 लागवड केलेली आणि गोदावरी पण लागवड केलेली आहे. सगळ्यात जास्त ऍव्हरेज गोदावरीला मित्रांनो आलो. एक 100 ग्रॅमाचं जे वजन असतं बियाणांचं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वजन हे गोदावरी वाणाचं भरतं. तर मित्रांनो, लाल तूर जर मी शिफारस केली तर बिडियन 711 करील आणि राजेश्वरी नावाची तूर लाल तूर मध्ये शिफारस करील. शक्यतो लाल तूर मित्रांनो टाळा, थोडस उत्पादनामध्ये तिला कमी येते. आणि मार्केटमध्ये पांढऱ्या तुरी चांगल्या ठरतात, पण भाव जर बघायला गेलं तर 200 रुपयांनी लाल तुरीला भाव हा जास्त असतो. पेरणी कधी करायची, पेरणीची वेळ कोणती, कालावधी किती आणि कोणत्या महिन्यामध्ये पेरणी लागवड आपल्याला म्हणजे ही तूर लागवड करायला जमते? तर मित्रांनो, तूर लागवडीचा कालावधी हा जून महिन्यामध्ये आपण जसं 15 तारखेपर्यंत जूनच्या केली तर सर्वात जास्त उत्पादन ही तूर देते. तसं तर 7 जुलै पर्यंत सुद्धा तूर लागवड केली तरी चालते. मित्रांनो, तूर लागवड करताना आपण नेमकी तुरीमध्ये आंतरपीक कसं घ्यायचं आणि पेरणीची जी पद्धत आहे ती कशी वापरायची? मित्रांनो, 2-3 प्रकारे आपल्याला तूर लागवड करता येते. सगळ्यात जी पद्धत आहे आणि जुनी जी पद्धत आहे शेतकरी वापरतात ती शेतामध्ये रेगोट्या मारणार, 3 फुटाच्या रेगोट्या मारणार किंवा 4 फुटाच्या रेगोट्या मारून त्याच्यावर टोकन पद्धतीने तूर लागवड करणार. दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो ती पेरणी पद्धत आहे. म्हणजे पेरणीमध्ये एखादा 5 फणी जर पेरणी यंत्र असेल तर मधल्या फणामध्ये तूर टाकून साईडचे 2 फण रिकामे ठेवून त्याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन असेल किंवा इतर कोणतं असेल ती घेणार. ती एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत मित्रांनो बीबीएफ पद्धतीने तुम्हाला तूर लागवड करता येते. ती सुद्धा उत्तम ऍव्हरेज येते. आणि सगळ्यात जास्त जर ऍव्हरेज जर कोणत्या पद्धतीमध्ये मिळतं मित्रांनो तर ते आहे फक्त आणि फक्त बेडवर लागवड करणं. मित्रांनो, तुम्हाला सलग 3 फुटाचे किंवा 4 फुटाचे बेड काढून त्याच्यावर टोकन पद्धतीने लागवड करायची. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त ऍव्हरेज तुम्हाला भेटून जातं. मित्रांनो, बियाणाचे प्रमाण किती वापरायचे? आता ह्या ज्या 2-3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये बियाणाचे प्रमाण सुद्धा वेगवेगळं आहे. मित्रांनो, सर्वात जास्त बियाणं लागतं हे पेरणी पद्धतीमध्ये. जर तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी जर केली तर तुम्हाला बियाणाचे प्रमाण 6 ते 8 किलो प्रमाण लागतं. जर तुम्ही टोकन पद्धत केली तर बियाणं लागते तुम्हाला 2 ते 4 किलो. आणि जर मित्रांनो तुम्ही बीबीएफ पद्धत केली त्याला सुद्धा मित्रांनो तुम्हाला 4 ते 6 किलो लागतं. आणि जर मित्रांनो तुम्ही जर रेगोट्या पद्धतीने केली त्याला सुद्धा 2 ते 4 किलो प्रति एकर साठी हे प्रमाण आहे सर्व. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त महत्वाचं तुरीसाठी जर कुठली गोष्ट असेल तर ती मित्रांनो आहे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया ही अत्यंत गरजेची आहे. आपल्याला तूर लागवड करायचीच नाही विदाऊट बीज प्रक्रियेची. बीज प्रक्रिया करताना मित्रांनो जर तुम्ही महाबीज वगैरे सीडच्याच बॅग घेतल्या तर त्यात तुम्हाला ऑलरेडी थायरम लावून येतं किंवा थायरमची पुडी येते. ती प्रति किलोला 2 ग्रॅम लावायची आहे. दुसरं तुम्ही एक लावू शकता तुरीला कार्बोनिझम, ते पण 2 ग्रॅम प्रति लावायचे. आणि सगळ्यात जर बेस्ट जर म्हणाल तर तुम्हाला लागवड जे बीज प्रक्रिया करताना लावायची आहे लावायचं आहे थायमेक्टोझॉन. आणि दुसरं कॉम्बिनेशन मध्ये थायपॉइड विजल घेऊ शकतात. किंवा मार्केटमध्ये जर तुम्हाला ते नाव माहित नसेल तर तुम्ही कॅस्केड वापरू शकतात, इलेक्ट्रॉन वापरू शकतात. आणि परत अजून जर तिसरं एक जर नाव घ्यायचं राहिलं तर सायजेंटा कंपनीचं व्हायब्रन्स नावाने भेटतं, ते वापरू शकतात. आणि मी काल एक व्हिडिओ बनवली त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याला ट्रिपल स्टार नाव आहे, ते सुद्धा वापरू शकतात. पण तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशनचा वापरला तर रिझल्ट चांगला आहे. खत व्यवस्थापन. मित्रांनो, आपण काल बीज प्रक्रिया जी केली त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं की तुरीला सुरुवातीलाच आपण नॅनो डीपी लावली. त्याच्यामुळे माझा भविष्यातला एक गोणी जी डीपीची लागणार होती तिचा खर्च अर्ध्यावर आलेला आहे. तरी मित्रांनो, ज्यांना जर खत टाकायचं असेल तर तुम्ही 1 बॅग प्रति एकरला डीएपी पुरेशी होते. पोटॅशची गरज तुरीला लागत नाही म्हणावं तेवढी. नंतर तुम्ही फवारणीमधून पोटॅश देऊ शकता.
तण व्यवस्थापन. आता तूर लागवड झालेली आहे मित्रांनो, आणि आता तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना खर्च जो होतो, उत्पादन तुरीचं सगळ्यात कमी येण्याचं कारण जर काय असेल तर दोन गोष्टींवर होतं. एक मर रोगामुळे एक होतं आणि एक तणांमुळे होतं. तर तण जर व्यवस्थापन जर करायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला तूर लागवड केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुमचं आंतरपीक जरी असलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये पेंडीमिथिलीन, तुम्ही तुरीची लागवड केल्यानंतर 48 तासात तुम्हाला तुरीवर पेंडीमिथिलीन फवारायचं आहे. 38.7% CS प्रति पंपाला 100 ml औषध वापरायचं आहे. एकरला 7 पंप करायचे मित्रांनो. तुम्ही तसे जास्तीत जास्त 10 पंप करू शकता. प्रमाण 50 ml वर घ्यायचं, 70 ml वर घ्यायचं. आता बरेच जण शेतकरी काय करतात, तूर लागवड केल्यानंतर ते म्हणतील बाबा आमचं आंतरपीक आहे, आंतरपीक पद्धत कशी करायची आणि आंतरपिकाला खत व्यवस्थापन कसं आणि आंतरपिकालाच तणनाशक कोणतं जमत. तर मित्रांनो, तुम्ही आंतरपीक घेताना तुरीमध्ये सगळ्यात बेस्ट आंतरपीक तुरीला कोणचं आहे आणि तुरीला जे म्हणजे मिळतं जुळतं आहे ते सोयाबीन आहे मित्रांनो. सोयाबीन जमिनीमध्ये नत्र सोडतं आणि ते अतिरिक्त नत्र तुरीला फायदेशीर राहतं. त्याच्यामुळे मी शिफारस करेल सोयाबीन मध्ये फक्त तुम्हाला तूर सोयाबीन करायचं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी आंतरपीक पद्धतीमध्ये दाखवतो कशी पद्धत करायची आहे. तर हे बघा मित्रांनो, तर मित्रांनो, आपण काल 3.5 फुटाचे जे बेड वडले होते त्याच्यावर तूर लागवड केलेलं आहे. तर हे दोन बेडचं जे अंतर आहे मित्रांनो, आतमधल्या आतमध्ये, तर हे जवळपास आपण 3 फूट ठेवलेले. 3 फूट 3.5 फूट आपण अंतर ठेवलेलं आहे मित्रांनो. तर असे 3-3.5 फुटाचे बेड वाढायचे आहेत. त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला, हे सलग जे दोन बेड आहेत त्याच्यामध्ये तूर लावायची, म्हणजे जोडवळ तूर करायची. आणि नंतरचा जो एक गॅप राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन किंवा तुमचं जे आंतरपीक घ्यायचं आहे, तुम्ही उडीद घेऊ शकतात, मूग घेऊ शकतात, बाजरी करू शकतात, मका करू शकतात. हे तुम्हाला आंतरपीक तुरीमध्ये चालून जातं. तर मित्रांनो, आता आंतरपीक दुसऱ्या पद्धतीमध्ये जी पेरणी करतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी आंतरपीक कसं ठेवायचं, काय करायचं ट्रॅक्टर पेरणी यंत्र आल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, ट्रॅक्टर जर तुमचं 5 फण तर मधल्या फणामध्ये तूर टाकायची आणि बाजूच्या फणामध्ये जे आंतरपीक आहे, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ते दोन्ही टाकायचं शेवटच्या दोन्ही रकाने. आणि दुसरी एक मित्रांनो तुम्हाला मी पद्धत सांगतो, जर तुमच्यापाशी पेरणी यंत्र असेल तर तुम्ही शेवटचे जे 2 फण आहेत त्याच्यामध्ये तूर टाकायची आहे, कारण की ती तर बरोबर ती पेडवर येते. आणि अजून एक पद्धत आहे मित्रांनो, ती जी आहे शेतकरी जे रेग्युलर वापरतात, की बैलांनी पेरणी केली तर बैलांनी पेरणी करताना सुद्धा टिपणीचा मधला नळा जो आहे त्याच्यामध्ये तूर टाकायची. साईडच्या 2 मध्ये तुम्ही इतर वाण टाकू शकता, जे तुम्हाला मूग घ्यायचं, उडीद घ्यायचं आहे. पण मित्रांनो, आंतरपीक करताना काही समस्या उद्भवतात भविष्यामध्ये. माझ्या तर अशा समस्या आहेत की बाबा, मूग एक अतिशय उत्तम पीक आहे, पण उडदाला काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस उडीद काढणीला येतो उडदाच्या शेंगा तर वाळून जातात पण पाला झडत नाही. आणि पाला झडल्यामुळे तुम्हाला उडीद काढण्यासाठी अडचण येते, उडीद लवकर तयार होत नाही. त्यामुळे मी शिफारस करेल फक्त तुरीमध्ये सोयाबीन तुम्ही ह्या वर्षी आंतरपीक घ्या, इतर आंतरपीक टाळा. तुम्हाला घरी जर खाण्यापुरता तुम्ही उडीद मूग घेऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणावर तुम्ही आंतरपिकामध्ये मूग घेऊ. तर मित्रांनो, तूर लागवड करताना किती अंतरावर तुरीचं बी लावायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही 3.5 फुटाची पूर्ण बेड वडलेली आहे. आणि आपण घरचं तुरीचं वाण असल्यामुळे गोदावरी आपण 2 बी लावणार आहे 1.5 फुटावर. तर हे बघू शकता, असं इथे 2 लावल्यानंतर साधारण इथून इथं 1.5 येतं अंतर. असे अंदाजे 2 बी परत, तर 3.5 बाय 1.5 वर अंतरावर आपण तुरीचं बी लावायला. 2 बी कशामुळे घेतात, तर आपलं घरचं बी आहे. तुम्ही जर सीडचं असेल तर तुम्ही 1 बी लावलं तरी चालेल, 3.5 बाय 1 वर लागवड केली तरी चालेल. पण बऱ्याच जणांना वाटत असेल 3.5 अंतर खूप जवळ व्हायला लागले. तसं नाही मित्रांनो, आपण 2 जोड ठेवल्या 3.5च्या, त्याच्यानंतर एक 3.5ची जरी गॅप ठेवली त्याच्यामध्ये आपण एक सिंगल ह्याच्यावर सोयाबीन टोकणार आहोत. त्याच्यामुळे ते अंतर मध्ये 7 फुटाचा हवा खेळती राहणार आहे.